अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मागील भागावर पुन्हा एकदा प्रॅक्टिस घ्यायची आहे, आपल्याला सराव घ्यायचा आहे। कारण एक भाग एकदा शिकवला की तो विसरला जातो, म्हणून त्याचे 2 वेळा आपण उजळणी घेत असतो। तर आपला जो भाग सुरू आहे धिसच्या वाक्याचा, धिसचे आपण शेकडो हजारो वाक्य बोलू शकतो, लिहू शकतो। आता आपण काही याचे उदाहरण घेणार आहोत। This is a table. This is a table म्हणजे हा टेबल आहे। आपल्या नेहमीच्या परिचयातले अनेक वाक्य आहेत। आता एक लक्षात ठेवायचं, आपण अगोदर काय शिकलो, हा जो शब्द असतो आपला हा कॉमन असतो, 8ही वाक्यामध्ये एकच येतो, पण आता इथं प्रत्येक वेळेस हा शब्द बदलणार आहे। पुन्हा धिस आहे इथपर्यंत काय आहे आपलं, धिस इज अ, इथपर्यंत आपले सगळे शब्द कायम आहेत, फक्त शेवटचे शब्द आपल्याला बदलले आहेत। धिस इज टेबल, धिस इज अ विंडो, विंडो म्हणजे खिडकी। आता हे खिडकीला काय म्हणू आपण, ही खिडकी आहे। एकदम सोपे वाक्य आहेत। पुन्हा धिस इज अ पेन घ्या, धिस इज अ पेन, हा पेन आहे। परत लक्ष द्या, धिस इज अ, हे 3 पर्यंत आपलं इथपर्यंत आपलं कॉमन आहे वाक्य, फक्त शेवट शब्द आपला बदललेला आहे। धिस इज अ टेबल, हा टेबल आहे। धिस इज अ विंडो, ही खिडकी आहे। धिस इज अ पेन, हा पेन आहे। अजून काही वाक्य आपण घेणार आहोत। तुमचा अधिक सराव आपल्याला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये। धिस इज अ चेअर, चेअर म्हणजे खुर्ची, ही खुर्ची आहे। अधिक एखादं वाक्य आपण घेऊया। धिस इज अ फॅन, फॅन म्हणजे पंखा, हे आपल्याला शब्द माहित आहेत, फक्त वाक्य जुळत आलं पाहिजे। धिस इज अ कॉमन ठेवायचं, हा पंखा आहे। धिस इज अ बुक, पुस्तक सुद्धा आपल्याकडे असते। धिस इज अ बुक। आता पुस्तक, आता पुस्तकाला हा लागणार नाही, हे लागणार नाही, हे लागते, हे पुस्तक आहे। मराठी लिहिताना लक्षात ठेवायचं, कोणत्या शब्दाला हा लागतो, कोणत्या शब्दाला ही लागते, कोणत्या शब्दाला हे लागते। तर धिसचा अर्थ हा होतो, ही होते आणि हे सुद्धा होते, तिन्ही अर्थ होतात त्याचे। फक्त आपण बोलताना लिहिताना लक्षात ठेवायचं। आता इथं हे लागलं, बाकी ठिकाणी हा लागलं, कुठे ही लागलं, असे अनेक शब्द तुम्ही जमा करा, कलेक्ट करा। आजूबाजूला अनेक शब्द आहेत, सोपे शब्द आहेत, काही पाठांतर करायचं काम नाही, आपल्या आजूबाजूला शब्द आहेत ते शब्द घ्यायचे, की त्याला हा धिस इज अ लावायचा आणि पुढे तो एक शब्द टाकायचा। म्हणजे तुम्ही असे अजून पुष्कळ शब्द लिहू शकता। आता इथं आपल्याला जास्त शब्द घेणार नाही, आपला क्लासचा वेळ जास्त वाढेल, तर तुम्हाला नमुना समजला पाहिजे
किंवा धिस इज हा नमुना आहे. हे वाक्य कॉमन आहे इथपर्यंत, त्याच्यातलं काहीच बदलत नाही. धिस इज धिस इज कॉमन आहे प्रत्येक वाक्यामध्ये. फक्त एक शब्द बदललेला आहे. एक शब्द म्हणजे एक वस्तू आहे. एखादी कोणती वस्तू घ्या, तुमच्या दप्तरातली, घरातली, शाळेमध्ये असेल किंवा आपल्या परिसरामध्ये असेल, अनेक वस्तू आहेत. त्या वस्तूचे शब्द तुम्हाला फक्त अर्थ माहीत पाहिजे. तो अर्थ लिहिला की वाक्य इंग्रजीमध्ये होते आणि मराठी होते. हे वाक्य लिहायचे, वाचायचे आणि बोलायचे सुद्धा. बोलल्याशिवाय तुमचं इंग्रजी बोलणं शिकणार नाही. तुम्हाला लिहिता आले, वाचता आले की तेच वाक्य बोलून पाहिजे. अगोदर काय सराव करा की जे जे वाक्य आपण लिहिले तेच वाक्य पहिले वाचायचे, नंतर मग आपण बोलून पाहायचे. आपल्या रोज बोलून पाहिजे स्वतःच. मग आपल्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, आपल्या घरात भावा बहिणीसोबत बोलून पाहायचे. एकट्याच बोलून पाहायचे. बोलल्यानं तुम्हाला मग ते तुमच्या शब्दाचा तुम्हाला सराव होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला आता इंग्रजी बोलता येते. आता तुम्हाला काय काम करायचं आहे, आता मी तुम्हाला कोणते शब्द लिहून देत नाही आहे. होमवर्कमध्ये तुम्ही काय करा, कोणतेही 4-5 शब्द घ्या. 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या. ज्याला जेवढे शब्द सुचतील, दिसतील, एखाद्या पुस्तकात शोधा, पुढे शोधा, डिक्शनरीमध्ये शोधा आणि तुम्ही असे वाक्य 10 वाक्य लिहून आणायचे. होमवर्कमध्ये काय तुम्हाला आता 10 वाक्याचं होमवर्क आहे. 10 मी तुम्हाला 6 दिले, तुम्ही 10 वाक्याचं होमवर्क लिहून आणा. आता हे शब्द पुन्हा नाही घ्यायचे, तुम्ही नवीन शब्द घ्यायचे. तुमच्याकडे बॉटल आहे, नोटबुक आहे, हे शब्द चालेल. बेंच आहे, तुम्ही बेंचवर बसता. तुमच्याकडे इरेझर आहे, कंपास आहे, एखादी घरामध्ये पेटी असेल तर बॉक्स म्हणतो आपण त्याला. आहेत ते शब्द. हे वॉल आहे, वॉल, भिंत, वॉलला भिंत म्हणतात. अजून तुमच्याकडे असे शब्द आहेत, पुष्कळ शब्द आहेत. बॅग आहे, बॅग, बॅग बॅग ना तुमच्याकडे, बॅग दप्तर किंवा थैली म्हणतो त्याला आपण, तो शब्द घ्या. असे तुम्ही 10 शब्द निवडा आणि 10 वाक्य होमवर्क लिहून आणा. हे 10 वाक्याचं होमवर्क तुम्हाला नवीन आहे सगळ्यात. सगळे शब्द जर मी सांगितलं तर मग तुम्ही काही शोधणार नाही. तुम्हाला शोधता आला पाहिजे, शब्द तुम्हाला निवडता आला पाहिजे, बघता आले पाहिजे. परिसरातले काही झाडाचे नाव लिहू शकतो आपण. ग्राउंड आहे, दिस इज द ग्राउंड, हे ग्राउंड आहे, हे सुद्धा आपण बोलतो. ग्राउंड म्हणजे मैदान आहे ना तुमचा. रोड आहे, रोड, दिस इज द रोड, हा रोड शब्द आपण चालते, हा रस्ता आहे, रोड आहे. तुमच्या घरात काही वस्तू आहेत, भांडे आहेत, त्या भांड्याचं नाव घेऊ शकता. तुमच्या शरीराचे अवयव आहेत ना, शरीराचे अवयव, डोळे आहेत, नाक आहे, आहेत ना, गाल आहे, हात आहे, पाय आहे, हे सगळे सुद्धा धिस तुमचे चालतात. याला सुद्धा धिस लावू शकतो आपण, हे सुद्धा धिस लावून बोलता येतात. तर असे 10 वाक्य तुम्ही आता लिहून आणायचे. आता सर्वांच्या लक्षात आता लक्षात आलं तर आता हे आपण ह्या ठिकाणी हा क्लास आता संपूया. सर्वांनी लक्षात ठेवा आणि होमवर्क लिहून आणा. थँक्यू.